हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर खूप जण कमेंट्समध्ये विचारत असतात की मॅडम मायक्रो टीचिंगचा एखादा डेमो क्लास शिकवा किंवा कोणत्या कोणत्या गोष्टी करायला हव्या किंवा कसं शिकवायला हवं विद्यार्थ्यांना ते सांगा. तर बऱ्याच वेळेला काय होतं की डेमो क्लासेसचे इतके सारे व्हिडिओज ऑलरेडी युट्यूबला अपलोडेड आहे, परंतु ती हिंदी मीडियम आहे, काही इंग्लिश मीडियम आहे. तर मी तुम्हाला आज प्युअर मराठीमधून आपली जी काही लँग्वेज आहे त्यामध्ये तुम्हाला समजावून सांगते की तुम्ही काय काय गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे, कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्ही केल्या नाही पाहिजे, कोणत्या केल्या पाहिजे, तुम्ही डेमो क्लासमध्ये कसं शिकवलं पाहिजे. मी डेमो क्लास नंतर प्रेझेंट करेन. यामध्ये तुम्हाला काही अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत, छोट्या छोट्या ज्या ट्रिक्स आहेत त्या तुम्ही फॉलो करायच्या आहे. ठीक. तर सगळ्यात पहिले तुम्ही जेव्हा क्लासमध्ये जाशाल तेव्हा तुमचं इंट्रोडक्शन जे आहे ते व्यवस्थितपणे द्यायचं आहे. म्हणजे ग्रेट इंट्रोडक्शन झालं पाहिजे, ज्याने की समोरचे विद्यार्थी काय झाले पाहिजे, तुमच्याकडे अट्रॅक्ट झाले पाहिजे. म्हणजे की असं नाही की तुम्ही गेला आणि एकदम मरगळ्यासारखं बोलताय, हॅलो फ्रेंड्स किंवा मग गुड मॉर्निंग स्टुडंट, असं नाही. तुमचं जे इंट्रोडक्शन आहे ते ब्राईट झालं पाहिजे. समोरचे विद्यार्थी तुमच्या इंट्रोडक्शन मध्येच काय झाले पाहिजे, अट्रॅक्ट झाले पाहिजे. आणि तुमचे जे काही तुमचं स्किल असणार आहे, तुम्ही जे शिकवणार आहात ते विद्यार्थ्यांना, त्यांना ती काय झाली पाहिजे, उत्सुकता लाभली पाहिजे की तुम्ही नेमकं असं शिकवणार काय आहे त्यांना, की तुम्ही इतकं अट्रॅक्टिव्ह म्हणजे इतकं एवढं भारी इंट्रोडक्शन त्यांना दिलेलं आहे. म्हणजे इंट्रोडक्शन कसं पाहिजे की जे एकदम नॉर्मली, म्हणजे एकदम खूप जास्त खोलातही नको आणि खूप जास्त वरवही नको. म्हणजे काय की तुम्ही एकदम डीपली सांगायचं नाही तुम्ही काय करताय, फक्त तुम्ही नाव सांगायचं आहे, कोणता पॉइंट तुम्ही शिकवता आहात ती गोष्ट सांगायची आहे. दुसरं म्हणजे जो पॉइंट तुम्हाला शिकवायचा आहे तो तुम्ही व्यवस्थितपणे ब्लॅकबोर्डवर लिहून घ्यायचा आहे. ठीक. मग जो पॉइंट तुम्ही शिकवणार आहात त्या पॉइंट बद्दल तुम्ही एखादे नॉर्मल क्वेश्चन्स जे असतात ते विद्यार्थ्यांना विचारू शकतात. की तुम्हाला बॉडी पार्ट्स शिकवायचे आहे, म्हणजे आरोग्य आणि शरीर किंवा शरीरांचे अवयव. मग याबद्दल तुम्हाला काय काय माहिती आहे, तुम्हाला कोणते कोणते नाव माहिती आहे, किंवा मग एखाद्या विद्यार्थ्याला उठवून तुम्ही विचारू शकतात की कोणत्याही 5 बॉडी पार्ट्सचे नावं सांगा, किंवा मग त्याचं एखादं फंक्शनिंग सांगा. मग सपोज जीभ असेल तर जीभाचं फंक्शनिंग काय असेल की त्याला टेस्ट कळते, ठीक, चव जी आहे ती कळते. जर कान असेल तर कानाचं फंक्शन काय आहे की ऐकायला येतं. मग विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहे त्यांना ते काय करा, प्रश्न विचारा. बरोबर. म्हणजे तुम्ही त्यांना विचारा की तुमचं बॉडी पार्ट्स कोणते कोणते आहेत त्यांची नावं सांगा. सेकंड स्टेप म्हणजे तुम्ही त्यांचं इंट्रोडक्शन द्यायचं आहे, किती बॉडी पार्ट्स आहे, कोणते कोणते आहे. नंतर तुम्ही त्यांचं फंक्शनिंग सांगू शकतात की कशा कशा ते काम करतात, की का गरज आहे आपल्याला बॉडी पार्ट्सची, नसते तर काय झालं असतं. ठीक. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्ही सांगायच्या आहेत. नंतर मेन म्हणजे काय की तुम्हाला जेव्हा जेव्हा मधून मधून छोटे छोटे चुटकुले आहे, छोटे छोटे काय जे काय जोक्स असतात ते तुम्ही विद्यार्थ्यांना सांगायचे. एकदमही थर्ड क्लास जोक नको, एकदम हायफाय नको, एकदम नॉर्मल जे काय लहान मुलांना जोक्स जे असतात ते सांगितले पाहिजे. मुलांना काय होतं की जोकनी ते अट्रॅक्ट होतात, कारण आपणच जास्त वेळ एका टाइमवर बसू शकत नाही. त्यामुळे विद्यार्थी शिक्षकांना ऑलरेडी बोर झालेले असतात, ते जास्त वेळ बसू शकत नाही. त्याच्यापेक्षा जर सपोज तुम्ही एखाद्या क्लासवर डेमो क्लास घ्यायला गेले, मायक्रो टीचिंग करायला गेले, तर तिथले विद्यार्थी तुमचे जे काय हावभाव असेल त्याच्याकडे बघून ते अट्रॅक्ट होत असतात. बरोबर. मग त्यांना उत्सुकता असते की ही मॅडम जी आहे ती कसं शिकवणार आहे. तुम्ही व्यवस्थित शिकवलं तर ते तुम्हाला छानपणे रिस्पॉन्स देतील. परंतु तुम्ही जर तिथे वेगळ्या काहीतरी हरकती केल्या किंवा मग तुम्हाला शिकवता आलं नाही तर ते तुम्हाला हसतील. मग तुम्हाला मागे पुढे तुमच्यावर टिंगल-टाळे करतील. मुले छोटी छोटे असतात, पहिली दुसरीची असतात तरी ते हसू शकतात. असं नाही की त्यांना तुम्ही काहीतरी खोडी करताय आणि त्यांना कळत नाही. आणि काही काही विद्यार्थी खूप लॉयल असतात की ते शांत बसून सगळं ऐकत असतात. बरोबर. मग तुम्ही क्लासमध्ये गेल्यावर ज्या काही फर्स्ट प्रायोरिटी ज्या ज्या गोष्टींना आहे, तुमचं इंट्रोडक्शन द्यायचं आहे, जो चॅप्टर तुम्हाला सांगायचा आहे तो तुम्ही सांगायचा आहे. त्यानंतर ज्या चॅप्टर बद्दल तुम्हाला सांगायचं आहे त्याबद्दल तुम्ही विद्यार्थ्यांना क्वेश्चन करायचे आहे की तुम्हाला याबद्दल आधीपासून काय माहिती आहे. मग त्या गोष्टींचा आन्सर तुम्ही सांगायचा आहे, नंतर तुम्ही एक्सप्लेन करून सांगायचं आहे. दुसरी मेन गोष्ट म्हणजे तुमची बॉडी लँग्वेज जी आहे ती व्यवस्थित असायला हवी. तुमचं फेशियल एक्सप्रेशन असतील ते व्यवस्थित असायला हवे. म्हणजे तुम्ही खूप जास्त नर्वस म्हणून शिकवलं नाही पाहिजे, तुम्ही खूप जास्त खिदाळा घालून पण नाही शिकवलं पाहिजे. खूपच जास्त हसू येते तुम्हाला, ठीक आहे, डेमो क्लासेस घेताना हसू येतं. विद्यार्थ्यांच्या काही विद्यार्थी असे असतात की त्यांच्या ऍक्टिव्हिटी बघून आपण हसायला येतात. त्यामुळे तुम्ही अशा गोष्टी ज्या आहेत, जिथे हसायची गरज आहे तिथे तुम्ही हसू शकता, परंतु जिथे हसायचं नाहीये तिथे तुम्ही अवॉइड करायचं आहे बऱ्यापैकी. तुम्हाला विद्यार्थ्यांच्या मनावर एकदम स्ट्रिक्टली इम्प्रेशन पण नाही पाडायचंय आणि एकदम हास्यास्पद इम्प्रेशन नाही पाडायचं. बरोबर. मीडियम जे इम्प्रेशन असतं ते तुम्हाला पाडायचं आहे. म्हणजे थोडंसं तुम्ही लॉयल राहणार आहात, थोडं तुम्ही कॉमेडी राहणार आहात, थोडं तुम्ही सिरियस राहणार आहात, थोडं तुम्ही व्यवस्थित शिकवणार आहात. म्हणजे विद्यार्थ्यांना तुम्ही बाहेर गेल्यावर क्लासमधून असं नाही वाटलं पाहिजे की यार किती बोरिंग टीचर होता, काहीतरीच बडबड करून निघून गेला. तुम्हाला त्यांनी काय केलं पाहिजे, स्मरणात ठेवलं पाहिजे
ऍटलिस्ट दीर्घकाळ नाही, पण थोड्या दिवसापर्यंत, की हा आम्हाला हे टीचर शिकवायला आले होते, त्यांनी खूप छान कॉमेडी करून सांगितलं, आम्हाला जो सॉरी जो टॉपिक त्यांनी शिकवला तो आम्हाला समजला. अशा प्रकारचे जे आहे ते त्यांना सांगितलं पाहिजे इतर जे काही स्टुडंट आहे त्यांना. तिसरं म्हणजे तुमचे जे काही फेशियल एक्सप्रेशन आहे ते व्यवस्थित असायला हवे, म्हणजे काय की तुमची नॉर्मल स्माइल जी आहे ती व्यवस्थित असायला हवी. चौथं म्हणजे ब्लॅकबोर्डवर सारखं सारखं तुम्ही जे पॉईंट सांगताय ते लिहायचं नाहीये, तुम्ही त्याला एक्सप्लेन करायचं आहे. म्हणजे काय की कंटिन्युअस तुम्ही लिहित आहात मग लिहितच आहात, कंटिन्युअस तुम्ही बोलत आहात तर बोलतच आहात, अशा गोष्टी करत नाही. मधून मधून काय करायचं, थोडंसं लिहायचंय, थोडंसं विद्यार्थ्यांकडे बोलायचंय, थोडंसं हसायचंय, बारीक बारीक ज्या गोष्टी असतात त्या. ठीक. नंतरचा आहे पॉईंट म्हणजे चौथा पॉईंट म्हणजे तुमचा आय कॉन्टॅक्ट जो आहे तो व्यवस्थित असायला पाहिजे. आय कॉन्टॅक्ट व्यवस्थित असायला पाहिजे म्हणजे काय की तुम्ही एकाच विद्यार्थ्यांकडे बघायचं नाहीये. जे काही तुमचे क्लासमध्ये जेवढे विद्यार्थी असतील, जेवढे कोपरे असतील, 3-4 कोपरे, त्या सगळ्या कोपऱ्यांकडे तुमची नजर जी आहे ती गेली पाहिजे. सगळ्या विद्यार्थ्यांकडे तुमची नजर गेली पाहिजे. मग सगळे विद्यार्थी कोण काय करतंय, कसं करतंय ते तुमचं जे ध्यान जे आहे त्या विद्यार्थ्यांकडे राहिलं पाहिजे. म्हणजे असं नाही होता कामा की तुम्ही एका विद्यार्थ्यांकडे बघताय आणि एकाच विद्यार्थ्याकडे बघून शिकवताय. तर असं झालं तर बाकीच्या विद्यार्थ्यांना काय वाटतं की हे टीचर जे आहे हिच्या ओळखीचे असणार आहे, किंवा मग हे हिला जास्त शिकवताय, आमच्याकडे लक्षच देत नाहीये. मग त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दलची एक वेगळी जी आहे इमेज तयार होते. त्यामुळे सगळ्यांकडे जो आय कॉन्टॅक्ट जो आहे तो कॉन्स्टंट ठेवायचा आहे. बरोबर. नंतरचं जे आहे तुमचं ड्रेसिंग सेन्स, पाचवा जो मेन पॉइंट आहे तो तुमचा ड्रेसिंग सेन्स जो आहे. ड्रेसिंग सेन्स तुमचा इम्पॉर्टंट आहे, कारण तुम्ही जो ड्रेस तुम्ही घालणार आहात, सपोज तुम्ही पंजाबी ड्रेस घातला ओढणीवाला, किंवा मग तुम्ही साडी घालून गेलात, किंवा मुलं जर पॅन्ट शर्ट घालून गेले, किंवा जीन्स पॅन्ट जे आहे तेही नॉर्मल जे घालून गेले ते इझी आहे, ठीक आहे. परंतु मुलांना म्हणजे तुम्हाला कम्फर्ट राहील, तुम्ही ज्या ड्रेसमध्ये तुम्ही व्यवस्थितपणे शिकवू शकता ते तुम्हाला घालणं गरजेचं आहे. आणि मुलं तुम्हाला ज्या ड्रेसमध्ये कम्फर्ट आहे बघायला त्या गोष्टी घालायच्या. म्हणजे मुलींनी असं नाही की शॉर्ट स्लीवलेस घालून आले, किंवा शॉर्ट काहीतरी घालून आले, किंवा जीन्स घालून आले टाईट एकदम, अशा गोष्टी करायच्या नाहीये, बिलकुल करायच्या नाही. त्याच्याने काय होतं, तुमचं इम्प्रेशन डाऊन होतं. विद्यार्थी काय करतात, थोडे झिजकतात. हो, ते लहान मुलं आहे, पहिली दुसरीचे असतील, काही चौथीचे मुलं असतात, काही तिसरी चौथीचे मुलं असतात, त्यांना कळतं, ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या कळतात. आताची जी पिढी आहे ती खूप जास्त ऍडव्हान्स आहे, त्यांना सगळ्या गोष्टी कळतात, कारण त्यांच्या घरी ते मोबाईल यूज करत असतात, मोबाईलमधून त्यांना सगळ्या गोष्टी कळत असतात. मग त्यामुळे तुमचा जो ड्रेसिंग सेन्स जो आहे तो तुम्हाला कम्फर्ट आणि विद्यार्थ्यांच्या नजरेमध्ये कम्फर्ट राहील असा राहायला हवा. ठीक. नंतरचा मेन पॉइंट जो आहे, तुम्ही एकाच जागेवर स्टे करायचं नाहीये, म्हणजे एकाच जागेवर उभं राहायचं नाहीये. सहावा मेन पॉइंट जो आहे, सातवा आहे की सहावा आहे, सातवा मेन पॉइंट आहे की तुम्ही एका जागेवर उभं राहायचं नाही. म्हणजे तुम्ही एखादी पॉइंट शिकवताय तर तुम्ही एकाच जागेवर उभं राहून तो शिकवायचा नाही, सगळ्या गोष्टींकडे तुम्ही मूव्ह करायचा आहे. म्हणजे जेवढा तुमचा स्टेज असणार आहे, किंवा जेवढा तुमचा प्लेस असणार आहे, प्लॅटफॉर्म असणार आहे, तुम्हाला टीचिंगचा स्पेस जो असणार आहे, तेवढ्या टीचिंगच्या स्पेसमध्ये तुम्ही इकडं तिकडं जे आहे ते मूव्ह करायचं आहे. ऑनलाईन क्लासेसची गोष्ट वेगळी असते, तिथे मूव्ह करायला जागा नसते, आणि मूव्ह केलं तर कॅमेऱ्यामध्ये ते फोकस होत नाही. ठीक. त्यामुळे तुम्ही एका जागेवर लिहून शकता, किंवा एका जागेवर बसून शिकू शकता. मग तुम्ही म्हणशाल की हा मग मूव्ह करायचं आहे, तर मग मॅडम का मूव्ह नाही करत? कारण मी तुम्हाला सांगते, कोणत्या तरी गोष्टी तुम्हाला शिकवते, कारण माझा कॅमेरा जो आहे तो एवढाच आहे. ह्या कॅमेऱ्याच्या बाहेर मी गेले तर मी तुम्हाला दिसणार नाही आणि तुम्ही मला बघू शकणार नाही. बरोबर. त्यामुळे मी एका जागेवर उभं राहून टीच करत असते. तर तुम्हाला जी काही डेमो क्लासेस देताना ह्या गोष्टी अवॉइड करायच्या आहे, एका जागेवर उभं राहायचं नाही. ठीक. नंतरचा मेन पॉइंट म्हणजे काही स्टुडंट काय करतात की गेले की फक्त हाताची घडी घालून बसतात, आणि काही म्हणजे त्यांना कळत नाही की नेमकं करायचं का. मग ज्या काही गोष्टी आहे ते हाताची घडी नाही घालायची. तुम्ही एकदा गेले की क्लासवर तुमचं ग्रेट इंट्रोडक्शन दिलं की थोडेसे नॉर्मलचे क्वेश्चन विचारायचे. जे मुलगा तुम्हाला जास्त ऍक्टिव्ह वाटतोय त्याला तुम्ही त्याचं नाव विचारू शकतात, त्यांची आवड विचारू शकतात. जर तुम्हाला काही शिकवायला नसेल, किंवा तुमचं जे काही शिकवणं आहे ते शिकवून झाल्यानंतर तुम्ही काय करायचं, तुमचं शिकून झाल्यानंतर तुम्हाला जर थोडा टाइम असेल, 5-10 मिनिटं तुमच्याकडे अजून वेळ असेल, तर तुम्ही काय करू शकता, विद्यार्थ्यांना त्यांची आवड निवड विचारू शकतात, त्यांच्या आवडत्या गोष्टी विचारू शकतात, आवडते गेम्स विचारू शकतात. त्याने काय होतं, विद्यार्थ्यांचं आणि तुमचं जे काही इंटरॅक्शन आहे ते वाढलं जातं, आणि ज्याने विद्यार्थी काय होतात, अट्रॅक्ट होतात तुमच्या बोलण्याकडे, तुमच्या शिकवण्याकडे, आणि तुम्हाला दीर्घकाळापर्यंत ते काय करतात, लक्षात राहतात किंवा लक्षात ठेवतात. तर ज्या ज्या गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टींचं तुम्ही काय करायला पाहिजे, व्यवस्थितपणे ध्यानात ठेवलं पाहिजे. बरोबर.
आणि नंतरचा शेवटचा जो पॉइंट आहे, सपोज तुमचं पूर्ण शिकून झालेलं आहे आणि आता तुमचा टाइमही संपलेला आहे, तर त्यांना काय म्हणायचं आहे, व्यवस्थित असं विश द्यायचं आहे की तुमच्या फ्युचरसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक, किंवा मग तुम्ही चांगलं प्रगती करत राहा, किंवा अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्ही त्यांना सांगायच्या आहे. आणि थँक्यू म्हणायचं आहे, ग्रेट स्माइल द्यायची आहे त्यांना फेसवर तुमच्या, आणि तुमच्या क्लासमधून तुम्ही बाहेर पडायचं आहे. बाहेर पडतानाही तुम्ही उड्या मारत मारत बाहेर पडायचं नाहीये, किंवा मग एकदम हसत खेळत, किंवा मग जे एकदम एक्स्ट्रा स्माइल जी असते ती नाही ठेवायची. नॉर्मल ज्या वेमध्ये तुम्ही आलेला आहात त्याच वेमध्ये तुम्ही बाहेर पडायचं आहे. येताना पण बऱ्याच वेळेला काय होतं की विद्यार्थी हसत हसत येतात आणि जाताना पण हसत हसत येतात, कारण त्यांचं फर्स्ट लेक्चर असतं, किंवा मग काही डेमो क्लासेसमध्ये त्यांना हसायला येत असतं. नॉर्मलशी गोष्ट आहे, इझी गोष्ट आहे, सगळ्यांच्या बाबतीत होत असते, बरोबर. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या झालं गरजेचं आहे, ठीक आहे, परंतु त्या गोष्टी बऱ्यापैकी अवॉइड करायच्या असं मी म्हणणार नाही. त्यांनी छोटे छोटे विद्यार्थी असतात, त्यांच्या चेहऱ्यावर स्माइल येते, ठीक. तर परंतु तुम्हाला लाजवेल अशी ह्या गोष्टी तुम्ही करायच्या नाही, ठीक. तर अशा प्रकारचे छोटे छोटे जे गोष्टी होत्या त्या डेमो क्लासमध्ये मायक्रो टीचिंग मध्ये करणं गरजेचं आहे, ठीक आहे. तर ओव्हरलुक करूया काय काय सांगितलं. पहिल्यांदा तुमचं ग्रेट इंट्रोडक्शन द्यायचंय. ज्या वेळी तुम्ही आला आहात क्लासमध्ये त्यावेळी तुम्ही मस्तपैकी तुमचं इंट्रोडक्शन द्यायचं आहे. जे काळ असेल, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, ते व्यवस्थितपणे म्हणायचं आहे. जो टॉपिक तुम्ही घेणार आहात त्यावर तुम्ही तो ब्लॅकबोर्डवर लिहायचा आहे आणि त्याबद्दल थोडेसे नॉर्मलशी क्वेश्चन तुम्ही विद्यार्थ्यांना विचारायचे. त्यानंतर तुम्ही त्याची कन्सेप्ट सांगायची आहे, जो टॉपिक तुम्ही शिकवणार आहात त्याची. नंतर ती कन्सेप्ट सांगितल्यानंतर त्याचं फंक्शनिंग असेल, कार्य असेल, वैशिष्ट्य असेल, का करतो, नाही करत, नसतं तर काय झालं असतं, असतं तर काय होतं, अशा प्रकारचे छोटे छोटे फंक्शन सांगायचे आहे, ठीक. नंतरचं आहे की थोडेफार ओरल ऍक्टिव्हिटीज तुम्ही विद्यार्थ्यांना विचारू शकता. बाकीच्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगितलंय. तुमचा ड्रेसिंग सेन्स व्यवस्थित असायला हवा, एका जागेवर उभं राहायचं नाहीये, आय कॉन्टॅक्ट व्यवस्थित असायला हवा, फेसवर व्यवस्थित स्माइल असायला हवी, हँडचं तुमचं एक्सप्रेशन आहे ते व्यवस्थित असायला हवे. आपलं जे काही स्किल आहे, आपलं प्रोफिशियन्सी इन इंग्लिशमध्ये आपण बघितलं आहे की टीचरसाठी कोणत्या कोणत्या सॉफ्ट स्किल गरजेच्या आहेत, तर त्या सॉफ्ट स्किल ज्या आहेत त्या तुम्हाला मायक्रो टीचिंग मध्ये यूज करायच्या आहे, ठीक. तर अशा प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला मायक्रो टीचिंग मध्ये गरजेच्या आहे. डेमो क्लास जो आहे तो मी तुम्हाला लवकरच प्रोव्हाइड करणार आहे, ठीक. तर अशा प्रकारचा शॉर्ट आणि स्वीट व्हिडिओ होता. आय होप की तुम्हाला आवडलेला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. आणि हो, एक गोष्ट अजून एक सांगायची राहिली की प्रत्येकाला भीती असते की क्लासमध्ये जाऊन शिकवायचं कसं, ते एकदम फ्रँक जायचंय, कॉन्फिडंटली जायचं आहे. दुसरी मेन गोष्ट म्हणजे काय की तुम्ही जेवढ्या वेळेचा प्रिपेअर केला असेल, 40 मिनिटं तुम्हाला शिकवायचं असेल, तर काय होतं की एक्सपिरियन्स नसल्यामुळे तुम्ही 20 मिनिटांमध्येच ते खतम करून देतात. म्हणजे तुमचा बोलण्याचा जो स्पीड आहे तो कमी होतो, किंवा व्होकॅब्युलरी नसते तुमच्याकडे. मग तुम्ही काय करतात की तो स्पीड जो आहे किंवा तुमचा व्हिडिओ जो आहे तो 20 मिनिटाऐवजी तुम्ही 5-10 मिनिटातच संपवून टाकतात. त्यामुळे व्हिडिओ प्रिपेअर करताना असं करायचं आहे की 30 मिनिटाचा व्हिडिओ केला, तुमचा 15 मिनिटांमध्ये संपला तरीही चालेल, पण तुमचा त्या 15 मिनिटाचा जो व्हिडिओ आहे तो संपायच्या आतमध्ये, म्हणजे जो काही काळ असणार आहे व्हिडिओचा, कोणता कोणता टॉपिक तुम्हाला घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही थोडेसे छोटेसे जोक मारू शकतात, थोडेसे त्यांना क्वेश्चन्स विचारू शकतात, क्वेश्चन आन्सर करू शकतात. नॉर्मली काही विद्यार्थ्यांचं काय होतं की मधून तुम्ही त्यांना एखादी गोष्ट विचारू शकतात. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, तुमच्या पूर्ण जो टाइम आहे 30 मिनिटाचा तो पूर्ण तुम्ही कव्हर केला पाहिजे. असं नाही की तुम्ही शिकवायला गेले आणि 5 मिनिटात संपवून आलात, असं करायचं नाही. मग त्यामुळे विद्यार्थ्यांना काय होतं, गडबड होते की हा नक्की हे शिकवायला चालते की काही करायला आलते, ठीक. तर अशा प्रकारचा हा आजचा व्हिडिओ होता. डेमो क्लास मी लवकरच प्रोव्हाइड करणार आहे, ठीक आहे. तर भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. बाय बाय.